आपण साबुदाणा खिचडी ही नेहमीच बनवतो, पण एकदा माझ्या पद्धतीने तुम्ही करून बघा. छान मोकळी सुटसुटीत होते, खूप चविष्ट होते आणि मेन म्हणजे अजिबात चिकट होत नाही, त्याचे गोळे अजिबात होत नाहीत. चला करूया. पाव किलो साबुदाणा स्वच्छ धुवून घेतलेला 2 ते 3 वेळा आणि रात्रभर भिजत ठेवला. फक्त अर्धा ते 1 इंच पाणी शिल्लक राहील इतकंच पाणी ठेवलेलं आणि बघू शकता एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आहे. छान भिजला गेला आणि हाताला अजिबात ओलसरपणा लागत नाही. अशा साबुदाण्याची खिचडी एकदम मोकळी सुटसुटीत होते. साहित्य बघूया काय काय लागणार आहे. बघा, अर्धा कप शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे. जाडसर केलं, खूप बारीक केलं तर त्याचे गोळे होतात, म्हणून असं थोडंसं मोठं जाडच ठेवायचं. 1.5 चमचा इतकं मीठ घेतलेलं आहे. 1 चमचा साखर, अर्ध्या लिंबाचा रस आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या ठेचून घेतल्या तरी चालेल किंवा मग मिक्सरमधून अशा वाटून घेतल्या तरी चालतील. मीडियम साईजचे 2 बटाटे मी खिसून घेतलेले आहेत बघा आणि पाण्यामध्ये ठेवलेले आहेत काळे पडू नयेत म्हणून. बटाट्याचे चकत्या किंवा काप न टाकता मी खिसून घेतलेला आहे. आता इथे भिजलेल्या साबुदाण्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं, साखर घालायची आहे आणि शेंगदाणा कूट घालून घ्यायचं. आपण हे इथंच मिक्स करणार आहोत, कारण शेंगदाण्याचं कूट हे साबुदाण्यामध्ये छान मिक्स झालं की मग त्याचे गोळे होत नाहीत आणि व्यवस्थित मिक्स होतं, मग तो साबुदाणा चिकट होत नाही. व्यवस्थित मिक्स केलं. आता गॅस ऑन करून कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम केलं. त्यामध्ये हिरव्या मिरचीची पेस्ट घालायची आहे. पेस्ट किंवा तुम्ही ठेचून घेतल्या तरी चालेल आणि खिसून घेतलेला बटाटा घालायचा आहे. पाणी अजिबात घालायचं नाही. फोडणीमध्ये घालायच्या आधीच पाण्याच्या बाहेर बटाटा काढून ठेवायचा आहे. हे परतून घेऊया 2 ते 3 मिनिट. आणि बघा, बटाटा खिसून घातला तरी अजिबात चिकट होत नाही किंवा तो चिटकून बसत नाही. छान मोकळा सुटसुटीत मऊ होईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत. 3 मिनिटांसाठी आपण हे झाकून ठेवलं आणि बघा, बटाटा छान मऊसूत झालेला आहे. आता त्यामध्ये तयार साबुदाणा घालायचा. छान मिक्स करूया. बघा, बटाटा खिसून घेतल्यामुळे तो पटकन मिक्स होत नाही, तर साबुदाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा म्हणजे त्याचे गोळे होणार नाहीत. आता यामध्ये घालूया लिंबाचा रस. परत हलक्या हाताने हे मिक्स करायचं आहे. आणि फक्त 3 ते 4 मिनिटांसाठी आपण ही खिचडी वाफेवरती शिजत ठेवणार आहोत. आणि बघा, 4 मिनिटे आपण वाफेवरती हे शिजवून घेतलं आणि छान मोकळी सुटसुटीत एकदम मऊ अशी साबुदाणा खिचडी तयार आहे. तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा. आपण बटाट्याचे चकत्या किंवा फोडी न घालता तो खिसून घातलेला आहे, कारण घरामध्ये लहान मुलं असतील ना, तर बघा ते साबुदाणा खिचडी नाशी निवडून खातात, फक्त बटाटे खातात. पण बटाटा असा खिसून घातला तर खिचडी आणखी चविष्ट होते. तुम्हाला देखील खूप आवडेल. या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.